कोणत्या घटक आहेत नाही या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करूयात बघा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर कशा प्रकारचं होतं, अकबरानं काय 12 सभामध्ये ते विभाजन केलेलं होतं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर हे काय आपल्याला दिसतं बघा, कोणाचं आहे बघा, मुघलांचं असणार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे. प्रशासकीय संरचना जे आहेत मुघलांच्या आपल्याला ठिकाणी असलेली. ओके, चला आता आपण अकबराबद्दल काय काय समजून घेता येईल तेवढं आपण सगळ्या पद्धतीने व्यवस्थित घेऊयात. ओके, आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन आपण केलेलं होतं किंवा अकबराबद्दलची माहिती आपण घेतली होती बघा. आणि प्रश्न सुद्धा आपण मॉडर्नचे काही बघितले होते बघा. मॉडर्नचे प्रश्न काय बघितले होते तर येत्या परीक्षेमध्ये तुमची तयारी मॉडर्न ओरिएंटेड बी असली पाहिजे, मेडिवल असलं पाहिजे आणि एन्शियंट अशा तिन्ही घटकांवर राहिलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचा जो अभ्यास आहे हिस्टोग्राफी पण तुमची चांगली झालेली असली पाहिजे बघा. हिस्टोग्राफी पण तुमची चांगली झालेली असली पाहिजे. काय तर त्याच्याशिवाय तुम्हाला ते प्रश्न येणार नाहीत बघा. प्रश्न तुम्हाला नेटचे किंवा सेटचे व्यवस्थित पद्धतीने सुटण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चनची डेप्थ समजून घेता आली पाहिजे बघा. येते का लक्षात बघा. त्याच्यामुळं ज्या ज्या घटकांची तुम्ही तयारी करताय ते घटक व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन करा. वेळ जवळ आलेली आहे बघा, परीक्षांची वेळ जवळ आलेली आहे. जास्त नाही पण एक दोन तीन आठवडेच राहिलेले दिसतात बघा. हुमायून अत्यंत हलाखे जीवन कंटत असताना अमरकोट इथे जलालुद्दीन मोहम्मद अकबराचा जन्म झाला. जलालुद्दीन मोहम्मद अकबराचा जन्म झाला 23 नोव्हेंबर काय 1542 झाला. त्याचे बालपण काबूलमध्ये बाबराची बहीण काय बालपण आहे अकबराबर बघूया बघा 1565 ते 1605 त्यामध्ये असणारा भाग. त्यावेळी तो फक्त 13 वर्षाचा होता. बहिराम खान हा त्याचा संरक्षक होता. बहिराम खान चुलता मार्गदर्शक होता सर्वे सरत. अकबर गादीवर आला त्यावेळी तो उत्तर हिंदुस्थानची परिस्थिती राजकीय दृष्ट्या गोंधळाची होती. दुष्काळामुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती आणि अंतर्गत लढाईमुळे अनेक राज्ये अकबराच्या ताब्यातून निसटली होती. काबूल जवळजवळ स्वतंत्र झाला होता. बंगाल, राजपुताना, माळवा, गुजरात काय ओरिसा येथील राज्यांनी मुघलांचे वर्चस्व झुगारून दिले होते. दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले होते. उत्तरेस काश्मीर, सिंध, बलुचिस्तान यावर कोणाचे नियंत्रण नव्हते आणि शेरशाह सूरच्या 2 वारसांनी दिल्लीसाठी संघर्ष सुरू झाला आणि त्यामध्ये सूर घराण्यातील आपण म्हणतो हिंदू वजीर हिमू अकबराचे 2 हात करण्यास सज्ज झालेला होता आणि त्याला मारून मग आपल्याला ही दुसरं पानिपत झालेलं दिसतं. हिमूने मोहम्मद आदिलशहाच्या मतीने मुघल सुभेदार तारगी बेग याच्याकडून दिल्ली आग्रा काबीज केली. हिमूला असे विजय मिळत गेल्याने त्याची महत्वाकांक्षा जास्तच वाढत गेली आणि त्याने सूरच्या नामधारी दिल्लीच्या गादीस झुगारून दिले आणि राजा विक्रमजित हा किताब धारण करून तो स्वतः दिल्लीच्या गादीवर बसलेला दिसला. कोण? हिमू, जो हिंदू वजीर हिमू आहे बघा, सूर साम्राज्यातला असणार. त्याने अकबरास हिमू हा कडवा प्रतिस्पर्धी निर्माण झाला. काबूलमध्ये सुभेदार असलेल्या त्याचे सावत्र भावाने अकबरास प्रतिकार करण्याची तयारी दर्शवली. अकबराचा पालन करता बहिराम खान याने दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने अकबरासहित पानिपतच्या रणांगणाकडे कूच केली. पण पानिपतची दुसरी लढाई आपल्याला ह्या काळात झालेली दिसते. पानिपतची दुसरी लढाई 1556 एडी 1556 एडी. हिमूने काय त्यात काय झालेलं बघा, वेगळ्या लोकांच्या अभ्यासकांचे काय काय त्यात सांगितलेलं. आग्रा घेऊन आपल्या प्रचंड सैन्याने अकबरास तोंड देण्यासाठी पानिपतला पोहोचला. पानिपतवर घनघोर रणसंग्राम झाला. हिमू पराभूत होऊन अकबराच्या कचाड्यात सापडला. अकबराने हिमूस ठार मारले आणि हिंदूंना ठार करून मिळणारा गाझी हा किताब संपादन केला. कोणी? अकबराने गाझी हा किताब संपादन केला. पानिपतच्या विजयामुळे आपल्या पूर्वजांनी मिळवलेली दिल्ली आग्रा ही नगरे मिळवली व मुघल साम्राज्याच्या
दुसऱ्या पर्वात प्रवेश केला. बेहराम खान अकबरासमोर पानिपत विजयानंतर अनेक अडचणी वासून आपल्याला असलं दिसतं. म्हणजे एवढं हे घेऊन सुद्धा काय आपल्याला त्याच्या पुढे आणखी प्रश्न आपल्याला बेहराम खानच्या समोर होते बघा. फक्त पानिपत नाही, त्यानंतर ते असणारे प्रश्न. पालनकर्ता व संरक्षक असलेला बेहराम खान आपल्या हातात सत्तेचे सर्व सूत्रे हाती घेऊन अकबराशी उद्दामपणे वर्तन करीत पाहायला दिसते. म्हणजे त्याची जी पॉवर आहे ती आपल्याला बेहराम खानची वाढलेली दिसते बघा. मध्य आशियातील बदाख्शांचा हा बेहराम खान अकबराचा अज्ञान पालक म्हणून काम करत होता. रेजेंट, अज्ञान पालक. तो उत्कृष्ट सेनानी होता व हुमायून अकबराच्या पडत्या काळात त्याने आपली स्वामीनिष्ठा त्याच्याशी वाहिली. त्याने पानिपतची दुसरी लढाई जिंकून देऊन अकबराची आणि पर्यायाने मुघल साम्राज्याची निर्लसपणे सेवा आपल्याला केलेली दिसते. मुघल गादीशी बहिरामची निष्ठा त्यास दरबारात अनेक सुभेदार जहागीरदार यांच्याशी शत्रू निर्माण करण्यास कारणीभूत झाली. आणि शिवाय पानिपतच्या विजयामुळे तो गर्विष्ठ, हट्टी, दुराग्रही आणि अहंकारी आपल्याला झालेला दिसतो. मुघल राजा अकबरावर त्याने वर्चस्व अकबरावर सुद्धा गाजवण्याचा त्याने केला. दरम्यान अकबर मुळातच हुशार असल्यामुळे आपल्या सत्तेस बेहराम खानाच्या रूपाने निर्माण झालेला प्रतिस्पर्धी काय म्हणता येईल की मोठ्या कौशल्याने दूर केला आणि मुघल गादीसाठी केलेल्या सेवेचे फळ म्हणून बेहराम खानास मक्का यात्रेस पाठवले. यात्रा मार्गात लोहाणी अफगाणाने त्यास भुसकून ठार मारले. मक्का यात्रेत पाठवले त्याला, बेहराम खानला त्याला मारले गेले लोहाणी अफगाणाने. बेहराम खानाचा पुत्र अब्दुल रहीम यास कृतज्ञतेपोटी अकबराने दरबारात मानाचे स्थान दिले. म्हणजे जरी बेहराम खान कशाही पद्धतीने राहिला तरी त्याच्या मुलाला चांगल्या पद्धतीचे वागणूक आपल्याला दिलेले दिसते बघा. Bahram did not try to win over the nobles of the court. On the other hand, he was thoroughly unpopular. अप्रसिद्ध, खूप प्रसिद्ध असणारा Bahram Khan. His disposition was arbitrary, haughty, and jealousy, and he could not easily tolerate the presence of possible rival near his young masters. त्याचा जो आहे अकबराच्या आसपास कोणताही प्रतिस्पर्धा निर्माण झाला तरी त्याला अडचण निर्माण होत होते. त्यात काय डॉक्टर विन्सेंट स्मिथ हॅज मेड द फॉलोइंग ऑब्झर्वेशन ऑन बेहराम खान. बेहराम खान बद्दल काही अभ्यासक पण वेगळं मतांतर मांडतात. द स्टोरी ऑफ ट्रान्झॅक्शन लिडिंग अप द फॉल अँड डेथ ऑफ द बेहराम खान lives an unpleasant state. It seems to be clear that intrigue who surrounded and controlled the young Padshah were resolved to get rid of the protector at any cost, and that they deliberately forced him into rebellion in order to ensure his destruction. For a long time, he steadily resisted the advice of the Sheikh Gadai and others who counseled upon open opposition. And if his enemies had abstained from the outrage of deputing Pir Muhammad to pack him up as quickly as possible to Makkah. त्याला मक्क्याला पाठवलं. त्याच्यामध्ये लोहानी जे काय आहे त्यांनी मारलं गेलं बघा. काय म्हणतात ह्याला अबुल फजल काय सांगतो, who made the most of the protector fall and could hardly find language emphatic enough to express his sense of the alleged merit of Mahem Anaga and Pir Muhammad, to admit that Bahram Khan was in a reality a good man and of excellent quality. Abul Fazl, according to Abul Fazl, he was a good quality human being and the excellent qualities. The Code Chronicle ascribes deviations from the narrow path of to reclutes his association with evil advisors and his inordinate appetite for flattery. As a matter of fact, Bahram Khan, although misled sometimes by his Mahan Anag, chose her during her brief tenure of power. He had never needed to punish the traitor Tardibeg and to save his master cause. आपल्याला या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या दिसतात बघा. पेटिकोट गव्हर्नमेंट म्हणलेलं आहे बघा. आफ्टर द फॉल ऑफ Bahram Khan, Akbar came under the influence of Muhammad Angad. काय बेहराम खान नंतर अकबर आणखी एकाच्या प्रभावात आला. अकबर आणखी एकाच्या प्रभावात आला. कोणाच्या आला बघा,
तर त्याला काय म्हणलं की पेटीकोट गव्हर्नमेंट म्हणलेलं आहे. पेटीकोट गव्हर्नमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज पेटीकोट गव्हर्नमेंट. पेटीकोट गव्हर्नमेंट 1560 ते 64. त्याचं नाव जे आहे ते बघा, काय बघा नाव आहे, बहिराम खान नंतर आहे बघा महम आनग याच्या तो त्याला बघा महम आनग याच्या प्रभावाखाली आला. कोण? अकबर आपल्याला त्याच्या प्रभावाखाली आलेला दिसतो. His foster mother, according to Dr. Smith, Akbar threw off the yoke of Bahram Khan only to be brought under the monstrous regime of the unscrupulous woman. Mahamang proved to be unworthy of the trust reposed in her. She did not care for the interests of the country, but merely favored worthless person. This point of view is not accepted by the Indian historian. It is pointed out that if Maham Ang had been all powerful, she would certainly have failed her own son. Adam Khan, who had distinguished himself as a great general, not only Adam Khan was not favored, but even his mother could not save his life. Adam Khan was sent to subdue Baz Bahadur and Afghan who had captured Malwa. बाज बहादूरला आदम खानला पाठवलं होतं त्याला सत्ता आहे ती ताब्यात घेण्यासाठी. पण त्यानं का तर बाज बहादूर जो आहे त्यानं काय केलं होतं, माळवा जिंकलेलं होतं. Adam was assisted by the Pir Muhammad. He was able to defeat the Baz Bahadur near the Khan. Tried to take possession of the Baz Bahadur Hindu mistress Rupmati. She killed herself by taking poison. Rupmatine स्वतः विष प्राशन करून मृत्यू स्वीकारला. Akbar did not approve of the attitude of the Adam Khan in retaining the spoil. He left Agra and reached Malwa by forced marches. He took Adam Khan by surprise. He seized the spoil and removed Adam Khan for his office. Pir Muhammad was appointed in his place. However, Baz Bahadur took advantage of weak government of Pir Muhammad and conquered Malwa. Abdullah Khan, Uzbek, defeated him and Baz Bahadur entered the Mughal service. Baz Bahadur त्यांना मुघल सर्व्हिस मध्ये तो आपल्याला आलेला दिसतो. त्यानंतर उझबेकांचं रिबिलियन कधी आहे बघा, उझबेक रिबिलियन. उझबेकांचे बंड आहे बघा 1564 ते 67. उझबेकांचे बंड आपल्याला त्या ठिकाणी झालेले दिसते. Abdullah Khan Uzbek was one of the trusted person of Akbar. अकबराचा विश्वास असणारा कोण आहे बघा, अब्दुल्ला खान उझबेक. अब्दुल्ला खान उझबेक या नावाचा असणारा जो ट्रस्टेड ऑफिसर, विश्वास असणारा अधिकारी. It was he who was responsible for the conquest of Malwa for the Baz Bahadur. बाज बहादूरला माळवा घेण्यासाठी जबाबदार असणारा अधिकारी. He revolted against Akbar. अकबराच्या विरुद्ध यानं बंड केलेलं. कुठलं बघा, ट्रस्टेड ऑफिसर द अब्दुल्ला खान उझबेक. He was joined by the Uzbek noble. The rebellion became formidable and Akbar marched against him and he was forced to retire to Gujarat. Ultimately, he went to Jaunpur where he joined hands with another Uzbek chief, Khan Zaman. According to Dr. Smith, Akbar was considered to favor the Persian officers between the home and the Uzbek chief. Intense jealousy existed. पर्शियन आणि उझबेकांमध्ये आपल्याला इंटेन्स जळकी वृत्ती जी म्हणतो आपण, जलसी वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते. The Uzbeks suspected that Akbar hated their entire race. उझबेकांना असा संशय आला की अकबर हा काय म्हणतात त्यांच्या पूर्ण वंशालाच काय म्हणतात त्याला वंशाचाच पूर्ण विरोध करतो, काय की वंशालाच पूर्ण वेगळ्या पद्धतीने तो ट्रीट करतो किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला नकार देतो किंवा द्वेष करतो. अशा प्रकारची एक भावना त्या ठिकाणी निर्माण करायला सुरुवात झालेली दिसते. काय एंटायरली सस्पेक्टेड फॉर द हेट्रेड फॉर द उझबेक. The result was that many of them joined the movement against the Akbar. Khan Zaman or Ali Quli Khan, who had rendered meritorious service
In the second battle of Panipat, also revolted in 1565. 1565 ला परत आपल्याला बॅटल ऑफ अल्सो रिवॉल्ट, त्या ठिकाणी परत एकदा दुसऱ्या पानिपतच्या लढाईनंतर पण परत आपल्याला काय म्हणतं बंड झालेलं होतं. पुढं काय बघा, हिज ब्रदर Hakim Mirza, his brother, after dealing with his brother, Akbar crossed the activities of Hakim Mirza. The swollen Ganga in May 1567. At night, attacked the rebels early in the morning. There was bitter fighting. Khan Zaman was killed and Bahadur Khan, his brother, was taken a prisoner and executed. It is evident that the rebellion was crushed through bravery and promptitude of Akbar. War and conquest of Akbar, war against the Rajput and the different factors. आपण त्यातल्या एक गोष्टी बघूयात बघा, काय काय त्यानं केलेलं आहे बघा. त्याच्यात काय बघा, पानिपत लढाईनंतर अकबराने बेहरामच्या मदतीने आग्र्यावर कब्जा मिळवला आणि 58 ते 60 या 3 वर्षात त्यांनी किती बघा, 58 ते 60 या वर्षात त्यांना अनेक प्रदेश ताब्यात घेतले. त्यातले त्यात कुठले होते बघा, कुठले प्रदेश ताब्यात घेतले होते ना, ग्वाल्हेर, अजमेर आणि जौनपूर हे ताब्यात घेतले. ग्वाल्हेर, अजमेर, जौनपूर ताब्यात घेतले. फक्त 2 वर्षामध्ये, विदिन 2 years. पुढं काय त्यांना वॉर अँड कॉन्क्वेस्ट, वॉर अगेन्स्ट राजपूत, राजपुतांच्या विरुद्ध त्याचं धोरण आपल्याला असलेलं दिसतं बघा. राजपुतांच्या विरुद्ध त्याचं धोरण आपल्याला असलेलं दिसतं. हे लिहून घेतलंय बघा, हे सगळं लिहून घ्या. मग आपण पुढचा घटक बघूया बघा, युद्ध आणि काय प्रकारची विजय त्यातनं अकबरानं प्राप्त केलेले आहे. अशा प्रकारे साम्राज्याचा विस्तार त्या ठिकाणी घडून आलेला होता बघा. काय काय आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. अकबर अगेन्स्ट राजपूत, राजपुतांचे अकबर फॉलोड अ पॉलिसी ऑफ रिकन्सिलेशन विथ राजपूत. काय राजपुतांबरोबर काय म्हणतात की त्यांनी रिकन्सिलेशन पॉलिसी फॉलो केली. काय अकबर फॉलोड द war against Rajput, wars against Rajput. काय रिकन्सिलिएशन पॉलिसी त्यांना फॉलो, रिकन्सिलिएशन. काय रिकन्सिलिएशन पॉलिसी त्यांनी फॉलो आपल्याला ह्या ठिकाणी केलेली दिसते. Reconciliation policy by the Akbar. Some of the Rajput princes entered into matrimonial alliance with him. म्हणजे काही प्रिन्सेस जे आहेत, राजकुमारी आहेत, आपल्याला अकबरासोबत काय म्हणलं जातं की वैवाहिक संबंधामध्ये आपल्याला गुंतलेले दिसतात बघा. काय हिंदुस्थानात कायमस्वरूपी मुस्लिम साम्राज्य टिकवायचे असेल तर राजकीय सामाजिक राजपुतांशी समझोता करणे आवश्यक आहे. त्याला काय म्हणतात की समझोता धोरण. समझोता धोरण आपल्याला अकबराने या ठिकाणी अवलंबलेलं दिसतं. समझोता धोरण आता आपल्याला प्रॉपर त्यातला आपल्याला
अंडरस्टँडिंग करता येऊ शकते. समझोता धोरण, बरोबर. काय म्हणलेलं त्याच्यामध्ये समझोता धोरण? हे ओळखणारा अकबर पहिला मुस्लिम राज्यकर्ता. अकबरापर्यंत मुस्लिम राजवटीत सर्वात कडवा विरोध राजपुतांनीच केला होता. त्यामुळे राजपुतांना सामावून करून घ्यायचा आपल्या राज्यामध्ये. राजपुती जमात अत्यंत शूर, जाडसे व स्वामिनिष्ठ आहे जाणून अकबराने त्यांच्याशी समजुतीचे धोरण स्वीकारण्याचे ठरवले. शिवाय त्यांच्याशी सलोख्याचे धोरण स्वीकारल्यास आपल्या मुस्लिम सरदारांवर थोडीफार जरब असेल असे वाटून त्यानुसार राजपुतांशी मैत्री करण्यासाठी उपाय आपल्याला योजलेले दिसतात. सगळ्यात त्यातला महत्वाचा जे घेतलेला पहिला आहे बघा, विवाह संबंध घेतलेला आहे बघा. विवाह संबंधातून आणखी काही चांगले दिवस किंवा यातनं सुद्धा राजपुतांसोबतचे असणारे नाते चांगले करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला दिसतो बघा. राजपुतांसोबत चांगले केले. अंबरचा राज बिहारीमल मुलीच्या अकबराशी व सलीम जहांगीरच्या जोधपूर राजकन्याशी विवाह आपल्याला झालेला दिसतो. ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय अंबरचा राजा बिहारीमलच्या मुलीशी अकबराचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अंबरचा राजा बिहारीमलच्या मुलीशी अकबराचा विवाह, matrimonial alliance with this Rajput. However, Akbar would like to expand his economic necessities applied in Akbar, aspiring for the domination of the whole India. According to Sir Wolseley, all the Rajputship had submitted to Akbar, and it was Mewar alone that had stood aloof and disclaimed entering into an alliance with Mughal Emperor. त्यात काय झालं की मेवारनं त्या आघाडीत जाण्याचा विरोध पत्करला की बाबा आम्हाला तुमच्यासोबत यायचं नाही. आता हे सत्ता विस्तारामध्ये आपल्याला एक अकबर असं पण एक आव्हान आलं. अंबरच्या राजासोबत केला, बाकी राजपुतासोबत नाही. काय म्हणतात, वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण ह्या ठिकाणी ते जमलं नाही. Akbar did not like one solitary states in Rajasthan to refuse to do with paramount power like his. He was forced to take up arm against Mewar. मग त्याच्याविरुद्ध मग लष्करी कारवाई आपल्याला केलेली दिसते. त्याच्याविरुद्ध लष्करी कारवाई आपण केलेली दिसते बघा यामध्ये. According to Dr. Sharma, the thesis is disapproved by the sober facts of history. Before Akbar had launched an expedition against Chittor. त्याच्या अगोदर पण आपल्याला ह्या जयपूर आहे त्याच्यामध्ये पण काही चेंजेस दिसतात बघा की 1767 ला सुद्धा आपल्याला काय म्हणतात चित्तूरवर मोहीम राबवलेली दिसते. ओनली राजपूत फॅमिली हॅड एंटर्ड इनटू अलायन्स विथ हिम वाज द कछवा फॅमिली ऑफ अंबर. काय कछवा फॅमिली ही एकमेवच आपल्याला त्या आघाडीत आलेली दिसते, नाही की बाकीच्या सगळे नव्हते आलेले. ओके, त्याच्यात काय इन राजस्थान प्रॉपर Akbar had acquired important forties before his siege of Chittor. That was Marta, Jodhpur, Bikaner. The major states had not yet shown any sign of entering into friendly alliance with. म्हणजे काय अंबरचा जो कछवा फॅमिली तीच फक्त आपल्याला वैवाहिक संबंधात आघाडीत आली. म्हणजे इतिहासकारांची वेगवेगळ्या लोकांची मतं आहे बघा, विथ एव्हिडन्स आहेत बघा. त्याच्यामुळं सगळ्यांनीच त्यांच्यासोबत आघाडीत आले असं नाही, तर अंबरचा जी कछवा फॅमिली तीच आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते. His policy was based on correct understanding the policy of Rajasthan, psychology of chieftain, Rajput chieftain of time. Within 2 or 3 years, the fall of Chittor, the ruler of Ranthambore. मग आपल्याला क्रोनॉलॉजिकल कशा पद्धतीने आलेत बघा. रणथंबोर म्हणलेलं आहे. रणथंबोर कधी आलं बघा त्याच्यामध्ये, तर कालखंड आहे 1559. दुसरं जोधपूर 1570. बिकानेर 1570.
1570 and the Jaisalmer 1570. Jaisalmer 1570. जैसलमेरचे पण आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात बघा, जैसलमेर. बरोबर. Akbar, with Akbar. Secondly, apart from the above psychological reason, the security of Akbar newly conquered dominion by establishing his supremacy over the Rajasthan, particularly the Mewar, whose ruler had given shelter in re-establishing the supremacy over Rajasthan, particularly Mewar. We have seen Baz Bahadur of Mewar in 1562. A little before his time, the Rana had welcomed at his court Jaimal of the Martha, who was defeated the Sharafuddin Hussain and driven out of that powerful fortress thoroughly without bringing Mewar or at least Chittur. The portion of its territory, Akbar expansion in the direction of Gujarat. त्यातनं मग दक्षिणेकडचा विस्तार आपल्याला झालेला. राजस्थानकडचा विस्तार आपण बघितला. राजस्थानकडचा विस्तार हा आपण बघितल्यानंतर आणखी काय काय त्याच्यामध्ये बघूया बघा. काय काय सांगितलेलं आहे बघा. राणाउदाई, राजपुतांना उच्च प्रशासकीय पदे पण त्यांनी दिलेली आहेत बघा. दुसरं जे कारण आहे बघा, राजपुतांना उच्च प्रशासकीय पदे पण त्यांनी प्रदान केली. उच्च प्रशासकीय पदे त्यांनी ठिकाणी प्रदान केली. अशा उपायांमुळे राजपुतांची मने त्याने जिंकून घेतली. राजपुतांना प्रथम शरण येण्यास आणणे व नंतर त्याचे समजुतीचे धोरण अशी चतुर राजनीती अकबराने राजपुतासंबंधी वापरली. हिंदू व राजपूत यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अकबराने अनेक प्रभावी उपाययोजना केल्या. त्यातील प्रमुख आहे समान दर्जा, इक्वॅलिटीचा धोरण त्या ठिकाणी राबवलं त्यानं. या पूर्वी मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदू प्रजेवर अनन्वित छळ व अत्याचार केला. मुस्लिमांना अनावश्यक सवलती दिल्या होत्या. अकबराने हिंदू व मुस्लिम हे साम्राज्याचे समान नागरिक असून हिंदूंना अत्याचार केला जाणार नाही याची खबरदारी घेतली. म्हणजे वेगळ्या प्रकारची समान नागरिकत्व किंवा समान पद्धतीचं वागणं आपल्याला ठिकाणी दिले गेलेलं दिसतं. त्याच्यानंतर विवाह संबंध आपण पाहिलं. अकबराने अंबर म्हणजे जयपूर, बिकानेर, जैसलमेर या राजपूत कन्याशी विवाह केला. जहांगीरचा जोधपूरच्या राजकन्याशी विवाह जहांगीरचा लावून दिला. राजपूत घराण्याशी रक्ताचे नाते जोडले. उच्च पदे अनेक शूर राजपूत सरदारांनी फौज काय म्हणता येईल की फौजेत उच्च पदे त्यांना दिली. महत्वाची पदं त्या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसतात बघा. महत्वाची पदं आपल्याला दिलेली या ठिकाणी दिसतात. आणि हिंदू सरदारांना दरबारात मानाचे स्थान दिले. म्हणजे काय महत्वाचं स्थान दिलं. बंडखोर राजपुतांबाबत आक्रमक धोरण. हे राजपूत व हिंदू राजे मुघलांविरुद्ध बंडखोरी करतात. त्यांना काय म्हणता येईल की बळाने शरण आणले. जे लोक ऐकत नाही त्यांना काय म्हणलं की विथ आर्मी त्याला ताब्यात घेतलं की त्यांच्यावरती कंट्रोल मिळवलं. धार्मिक सहिष्णुता त्या ठिकाणी त्यानं पाळण्याचा प्रयत्न केला अकबराने. साम्राज्यातील सर्व हिंदू व राजपूत यांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य दिले. मंदिरे बांधणे, जुनी दुरुस्त करणे, सण समारंभ साजरे करणे इत्यादी बाबत अकबराने हस्तक्षेप न करता प्रोत्साहन दिले. आणि काही दिवस गोहत्या बंदीही त्याने केली होती. जिजिया, यात्रा कर इत्यादी जुलमी कर रद्द केले त्यानं 1565च्या आसपास. पूर्वीच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदूवर लादलेले जिजिया, यात्रा इत्यादी कर रद्द केले. सामाजिक सुधारणा, सतीची चाल बंद, बालविवाह यासारख्या हिंदूमधील अनिष्ट रूढीवर बंधने घातली अकबराने व विधवा विवाहास उत्तेजन दिले. अशा अनेक विविध उपायामुळे अकबराबद्दल हिंदूमध्ये सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले. राजपूत राजाने आपली अकबराप्रत निष्ठा वाहिली आणि मुघल साम्राज्याचे राजपूत भक्कम आधारस्तंभ बनले. हे आपल्याला राजपुतांबद्दल आपल्याला सांगता येतं. आता अभ्यासक म्हणून काय काय सांगतात. अबुल फजल काय सांगतो. महाराणा प्रताप वॉज ॲरोगंट, presumptuous, deceitful and disobedient. Evidently, Abul Fazl could not be expected to speak highly of man who carried to war against his master of Ilah.
However, according to Dr. Smith, Maharana Pratap patriotism was his offense. एका बाजूला अबुल फजल वेगळं सांगतो, दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण तर काय बघा, महाराणा प्रतापची जी काही राष्ट्रप्रेम असणं, त्या राष्ट्राबद्दलचं प्रेम असणं, हाच त्याचा त्या ठिकाणी गुन्हा होता बघा. काय हाच त्याचा त्या ठिकाणी असणारा गुन्हा आपल्याला दिसतो. गुन्हा काय आहे बरं का, ही वॉज पॅट्रियोटिझम फॉर हिज नेशन. Akbar had won over them most of the Rajput chieftain by his astute policy, and could not endure the independence attitude assumed by the Rana, who most broken if he could not bend like his fellows. तो जर ऐकला नाही तर त्याला त्या पद्धतीनं काय म्हणता येईल की लढाई करून ताब्यात घेतलं जाईल, अशा पद्धतीचं धोरण आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं. Regarding the cause of war between Rajput and the Pratap, Rana Pratap, Dr. G.N. Sharma, Akbar was throughout his political a consistent imperialist. सातत्यपूर्ण तो साम्राज्यवादी आहे बघा. अकबर वॉज नॉट अ डेमोक्रेटिक, वॉज नॉट अ काय म्हणता की सोशलिस्ट और समथिंग, बट ही वॉज अ consistent imperialist by the Dr. G.N. Sharma. On the other hand, stood for the independence of Mewar, a united empire under his Akbar rule was his aim, and this necessarily meant the end of independence of individual Rajput states. Against his resigned policy, Pratap stood for the preservation of individual identity based on deep local attachment and racial memories. By joining the Mughal, his state would cease to exist as a sovereign state, and he would be a Mughal Jagirdar, and his state, a Sarkar or Pargana of the Mughal dominion, valued his state more in a small, compact, racially and culturally linked with preserving the sovereign authority, as against humbling himself for sending a representative to the Mughal court, receiving instruction from the Delhi. या ठिकाणी आपल्याला अकबरानं ज्या काही गोष्टी या ठिकाणी राजपुतांसंदर्भात केलेल्या होत्या त्या आपण या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या. बघा आपल्याला बाकीचे काही घटक बघायचे बघा, आणखी काय काय एक्सपान्शन्स केलेले आहेत, कशा पद्धतीने केलेले आहेत. आता गुजरात कसं ताब्यात घेतलं किंवा काय ताब्यात घेतलं ते बघूया. ओके, गुजरात कसं ताब्यात घेतलं तेही आपण या ठिकाणी बघूया. एक्सपान्शनिस्ट पॉलिसी काय काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. टेरिटोरियल एक्सपान्शन, मुघल कॉन्क्वेस्ट, वॉरफेअर अँड अलायन्सेस, व्हॉट वाज द ओके. यातनं काही बघूया मग आपण जाऊया. पीर मोहम्मद आपण पाहिलं, शेख गदाई असदर, ख्वाजा अलामुद्दीन, अमीनुद्दीन. द स्टडी ऑफ द पिरियड ऑफ बहिराम खान रेजेन्सी, आपल्याला ते बघितलं तर त्यातनं गोष्टी कळतात बघा. पण बहिराम खान ज्यावेळेस तो आलेला दिसतो, आफ्टर ओव्हरकमिंग इनिशियल प्रॉब्लेम अँड कन्सल्टिंग हिज होल्ड ऑन द थ्रोन, अकबर स्टार्टेड अ पॉलिसी ऑफ एक्सटेंडिंग मुघल टेरिटरी. मुघल साम्राज्याच्या विस्ताराचं धोरण त्यांना राबवायला सुरुवात. एनी पॉलिसी ऑफ एक्सपान्शन मीन कॉन्फ्लिक्ट विथ व्हेरियस पॉलिटिकल पॉवर्स. कोणत्याही विस्ताराची सुरुवात म्हणजे त्या राज्यासोबत असणारा वाद आहे. साहजिकच आहे की आता आपल्याला एखादं राज्य वाढवायचं तर आपण ते राज्य सदस्य वाढवू का आपण, तर नाही वाढवणार बघा. आपण राज्य सदस्य वाढवू देऊ का आपण, तर नाही वाढू देणार. आपण त्याला विरोध हा त्या पद्धतीने करणार. विरोध spread throughout the country as an autonomous chief and king had major concentration in Rajput. The Afghan held political control mainly in Gujarat. अकबराचं काही राजकीय नियंत्रण कुठं होतं बघा, गुजरात मध्ये आहे, बिहार आहे, बेंगॉल आहे. In Deccan and South, the major state were Khandesh. दख्खन आणि दक्षिण भारतात काय दिसतात बघा त्याला, खानदेश आहे, अहमदनगर आहे, बिजापूर आहे, गोलकोंडा and other southern kingdom. In the northwest, some tribes held their sway.
काबूल अँड कंधार बाय द मुघल फॅक्शन वेर अपोज टू अकबर. हे अकबराला विरोध करणारे घटक त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसतात. काय पद्धतीचा विरोध आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो. Akbar, through a systematic policy, started the task of expanding his empire. It must be noted that the major expansion of Mughal empire took place during the reign of Akbar. During the reign of his success, Jahangir, Shahjahan and Aurangzeb, very little was added in terms of territory. Main addition in the latter period were made during the Aurangzeb region, South Indian, North East, Assam. मग आपल्याला काय बघा, फर्स्ट एक्सपिडिशन कधी आहे बघा, त्यांना केलेलं आहे ग्वाल्हेरला आहे बघा. फर्स्ट एक्सपिडिशन काय 1559 to 60 फॉर विच रिजन, द ग्वाल्हेर रिजन, ग्वाल्हेर अँड द जौनपुर रिजन. आफ्टर अ ब्रीफ वॉर द राम शाह सरेंडर द ग्वाल्हेर फॉर फोर्ट. Khan Jaman was sent to Jaunpur and ruled by the Afghan who were defeated easily and it was annexed to the Mara. हे मुघल साम्राज्याचा ताब्यात घेण्यासाठी केलेले हे प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतात. मुघल साम्राज्याच्या ताब्यात घेण्यासाठी केले गेलेले हे प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. ओके, टू द मुघल. माळवा हा मध्य भारतात असणारा भाग आहे. माळवा इन सेंट्रल इंडिया वॉज रूल्ड बाय द बाज बहादूर. आदम खान हे आपण बघितलेलं आहे. एक्सपिडिशन अगेन्स्ट माळवा. बाज बहादूर वॉज डिफिटेड अँड फेल टुवर्ड बहरानपूर. बाज बहादूर कुठे बुरहानपूरला पळून गेला. नेक्स्ट घरकटंगा और द गोंडवाना रिजन अँड इंडिपेंडेंट सेंट्रल स्टेट इन सेंट्रल इंडिया. मध्य भारतात असणारी स्वतंत्र राज्य जे राणी दुर्गावती विडो ऑफ दलपत शाह वॉज कॉन्कर्ड इन 1564. Later in 1567, Akbar handed over the kingdom to Chandra Shah, the brother of Dalpat Shahच्या भावाकडे ते राज्य काय म्हणतात की ताब्यात दिलं गेलेलं दिसतं. दलपत शहाचे भाव आहे दलपत. ड्युरिंग दिस पिरियड अकबर हॅड टू फेस अ सिरीज ऑफ रिवॉल्ट इन सेंट्रल इंडिया. अकबराला एका बंडाची शृंखलाच त्याला फेस करावं लागलेली. काय त्या बंडाची शृंखला. Abdullah Khan Uzbek was the leader of the revolt. He was joined a number of Uzbek, Khan Jaman and the Asaf Khan also rebelled. Akbar with help of Munim Khan and the succeeded in suppressing them and consolidated his positions. त्यातनं त्याचं आपलं एकीकरण केलेलं दिसतं. A long conflict with the nobility which had started after the dismissal of Bairan Khan now came to an end. Akbar through his diplomatic skill, organizational capability and help of some trusted friends tackle this serious crisis. पश्चिम भारतात बघा कशा पद्धतीने ते कॉन्क्वेस्ट केलेलं आहे बघा. अकॉर्डिंग टू कॉन्क्वेस्ट ऑफ गुजरात मार्क्स एन इम्पॉर्टंट इपोक इन द अकबर हिस्ट्री. काय म्हणलेलं आहे विधान दिलेलं बघा. V.S. स्मिथचं विधान आहे ते बघा. V.S. स्मिथ Conquest of Gujarat Conquest of Gujarat marks an important epoch in Akbar history. अकबराच्या इतिहासामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. विन्सेंट स्मिथ. अकॉर्डिंग टू विन्सेंट स्मिथ, there were many reasons which actuated Akbar to the आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसतं. The wealth and maritime commerce of Gujarat were enough temptation for. हे ताब्यात का घेतला असेल तर नाविक दलाचा असणार व्यापार आणि तिथनं बाकी काही व्यापाराच्या ज्या असतात त्याच्या व्यापारामुळं अकबराला आकर्षित केलं गेलेलं दिसतं त्या ठिकाणाकडे. Muzaffar Shah III, the ruler of Gujarat, had practically no authority over his powerful vessels. One of his nobles, called Itimad Khan, invited Akbar to interfere in the matter of Gujarat. Itimad Khan त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं की बोलवलेलं दिसतं बघा. त्याच्यामुळं ही लढाई झालेली दिसते आणि गुजरात ताब्यात गेलेलं दिसतं. गुजरात ताब्यात जाण्यासाठी इतिमद खाननं त्याला बोलवलेलं दिसतं. इतिमद खान.
annexation of Gujarat was of great advantage. त्याचा जास्त फायदा आपल्याला अकबराला झाला. The Mughal got free access to the sea. त्यातनं मुघलांना समुद्रासोबत आपल्याला काय म्हणतात की समुद्रासोबत संपर्क साधण्याचे मोफत आपल्याला ऍक्सेस मिळाला. The conquest of Gujarat brought the Mughal into tough with the Portuguese. Raja Todarmal made his first revenue settlement in Gujarat. According to Kennedy, Gujarat was used as a jumping off point for the invasion of the Deccan. दख्खनकडे नियंत्रण करण्यासाठी गुजराती महत्वाचा भाग या ठिकाणी झालेला. त्याचबरोबर आणखी काय अकबरानं स्टेबल एम्पायर करण्यासाठी राजपुताना रिजन पण लार्ज ट्रॅक्ट त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. A calculated policy was devised not only to conquer these areas but turn their ruler into allies. त्यांच्या विरोधकांनाच आपल्या बाजूने वळवायचं, आपल्या आघाडीच्या ह्याच्यात आणायचं, त्याच्यासोबत लढाई करून जिंकायचं किंवा त्याच्यासोबत मैत्री करून जिंकायचं, हे आपल्याला अकबरानं वापरलेलं. पण ताब्यात सोबत घ्यायचं कसंही करा ताब्यात सोबत घ्या. Akbar, with the exception of Chittur Rana Pratap Singh, managed to secure the alliance of all Rajput kingdoms. A large number of them were absorbed in the Mughal nobility. Akbar expanding and concentrating the Mughal empire. Here we are leaving detail on Mughal relations. The Rajputana, that in that. Conquest of Gujarat, having concentrated his position in central India and Rajputana, Akbar turned toward the Gujarat in 1572 AD. After Humayun withdrawal, Gujarat was no longer a unified kingdom. Gujarat का unified kingdom. There were various varying principalities. Gujarat, apart from the being a fertile region, had number of busy ports and thriving commercial centers. या ठिकाणी काय म्हणलं की मोठे व्यावसायिक केंद्र, बंदर तर आहेच, बंदराबरोबर व्यावसायिक केंद्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आहेत गुजरातमध्ये. याच्यामुळे तो आकर्षित झालेला दिसतो. व्यावसायिक केंद्र त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला आकर्षित केलं गेलेलं दिसतं. पुढचा काय सुलतान मुझफ्फर शाह तिसरा, जो या ठिकाणचा नॉमिनल नामधारी राजा असणार, ज्या काय म्हणतात सरंजामदारावर त्याचं वर्चस्व नाही, त्याचं ते ऐकत नव्हते, अशा पद्धतीचा असणारा सुलतान मुझफ्फर शाह 1561-73 आणि डेथ केले 92 was the nominal king claiming overlordship over the 7 varying principalities. One of the princes, इतिमाद खान अकबराला विनंती केली की तुम्ही या आमच्या अंतर्गत तंटा मिटवण्यासाठी तुम्ही या. मग अकबराला त्यातून एक संधी मिळाली आणि अकबरानं त्या ठिकाणी वर्चस्व गाजवायला किंवा त्यातनं प्रवेश करायला सुरुवात केली. Akbar to come and conquer it. Akbar himself marched to Ahmedabad. The town was captured without any serious resistance. कोणत्याही कठोर प्रयत्नाशिवाय त्याला ते अकबराला ताब्यात घेता आलं. कोणत्याही कठोर प्रयत्नाशिवाय अकबराला ताब्यात घेता आलं आणि ते कॅप्चर केलं. अकबर ऑर्गनाइज गुजरात इंटू प्रोव्हिन्स. मग अकबरानं त्या गुजरातचं वेगळ्या प्रांतामध्ये विभाजन केलं आणि मिर्झा अजीज खोका and returned to the capital. Within 6 months, various rebellion groups came together and revolted against the Mughal ruler. हे सगळे जे होते त्यांनी परत एक संघ केला आणि अकबराच्या विरुद्ध बंड केला. The leader of the rebellion were Ikhtiyarul Mulk and Muhammad Hussain Mirza. The Mughal governor had to cede a number of territories. म्हणजे अनेक त्या ठिकाणी आलेले गव्हर्नरला ते ताब्यात घ्यावं लागलं. On receiving the news of the rebellion in Agra, Akbar started for Ahmedabad. This march is considered काय हा जो काही मोहीम आहे त्यामध्ये आपल्याला काय दिसतं, वन ऑफ द मोस्ट आउटस्टँडिंग फीट ऑफ द अकबर, ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ 50 miles a day. 50 मैल दिवसाच्या या वेगानं तो काय म्हणतात स्मॉल फोर्स गुजरातकडे 10 दिवसात पोहोचला आणि गुजरातचं बंड अकबराने आपल्याला या ठिकाणी शमवलेलं दिसतं किंवा नष्ट केलेलं दिसतं. फॉर ऑलमोस्ट अ डेकेड देअर वॉज अ पीस इन गुजरात. जवळजवळ 10 वर्ष त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित अकबराने केलेली दिसते. Meanwhile, Muzaffar III escaped from captivity and took refuge in Junagadh. त्याला पकडलं गेलं आणि त्याला जुनागडमध्ये कैदी म्हणून टाकलं आणि त्याला फ्यू रिबेलियन्स परत एकदा त्यानं प्रयत्न केलेला दिसतो. हे झालं
आपण बघितलं गुजरातचं बघितलं. वी हॅव सीन दिस इन गुजरात. कॉन्क्वेस्ट ऑफ बेंगॉल पण आपल्याला बघायचं आहे, गुजरात बघितलेलं आहे. दाऊद खान पण आपल्याला पुढचं बघायचं आहे. आता पूर्व भारतातला म्हणजे बंगालचं बघूया बघा. Ever since the defeat of Humayun at the hands of Sher Shah, बेंगॉल आणि बिहार वेर गव्हर्न बाय द अफगाण. त्याचबरोबर बंगाल आणि बिहार याचं जे वर्चस्व होतं याच्यावर वर्चस्व आपल्याला अफगाणांचं असलेलं दिसतं बंगाल आणि बिहारवरती. In 1564, Suleiman Karani, the governor of Bihar, brought Bengal under his control. Suleiman, realizing the growing strength of Akbar, had acknowledged the overlordship of Mughal. He used to send presents to Akbar. After his death in 1572, followed by some infighting, his younger son Daud came to occupy the throne. Daud refused to acknowledge the Mughal suzerainty. दाऊदनं काय केलं की मुघलांचं वर्चस्व मान्य करायला नकार दिला. मुघलांचं मग त्याच्यावर मग उपाय काय केलेला आहे बघा. काय केलं तर परत दाऊद खान वाज द अफगाण रुलर ऑफ बेंगॉल. दाऊद खान यानं नकार दिला. मग त्याविरुद्ध परत मुघलांची मोहीम या ठिकाणी आलेली दिसते. त्यातनं ते मोहीम राबून परत ती ताब्यात घेतलेली दिसते. He was the son of Suleiman, who had founded a new dynasty in Bengal. Daud Khan was a son whose father has founded this dynasty. Suleiman recognized the supremacy of Akbar and continued to live on terms of friendship. सुलेमान मैत्रीच्या अटी शर्तीवर त्यानं राहायचा प्रयत्न केला. Daud succeeded his father in 1572. He was a rash and headstrong youth who had great confidence in the military resources of Bengal. Daud annoyed Akbar by capturing the fort of Jamami. अकबराचा जो फोर्ट आहे त्याला ताब्यात घेतला आणि त्याने मग त्याला आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला. अकबर सेंट ऑर्डर टू द गव्हर्नर ऑफ जौनपूर टू टीच हिम अ लेसन. जौनपूरचा व्यक्ती येऊन त्याला धडा शिकवायला आलेला दिसतो. टू द गव्हर्नर ॲज द गव्हर्नर वॉज नॉट सक्सेसफुल अगेन्स्ट हिम. तो गव्हर्नर यशस्वी झाला नाही. अकबर डेप्युटेड तोडरमल टू डू द नीडफुल इन द मॅटर. जे आवश्यक आहे ते तोडरमल करण्यासाठी या काय म्हणता येईल की बंगालमध्ये आलेला दिसतो, ईस्टर्न इंडिया. इट वॉज ड्यू टू द ceaseless efforts of Raja Todarmal that Bengal was added to the Mughal Empire between 1576 to 1580, when the Mughal Afghan revolted once again in favor of Hakim Mirza, the brother of Akbar. Mansingh reconquered the country in the अकबरानं काय मोहम्मद खान मार्च टुवर्ड बिहार. बिहारमध्ये पण आलेला बघा. त्यानंतर हाजीपूर आहे, पटना आहे. Were captured. Daud flew toward the घरीच्या माध्यमातून तो पळून गेला. After a brief stay at Akbar returned, Munim Khan and the Raja Todarmal continued to chase Daud, who later submitted to Mughal. After a short time, he again rebelled, was finally killed by the Mughal forces under the Khan-e-Jahan. याच्या नेतृत्वाखाली दाऊद खानला मारलं गेलं. दाऊद खानला कुणाच्या नेतृत्वाखाली खान-ए-जहान अँड द गौर was taken. This ended the independent rule of Bengal. बंगालमधलं स्वतंत्र असणारं राज्य या ठिकाणी संपलेलं दिसतं. बंगालमधलं स्वतंत्र असणारं राज्य या ठिकाणी संपलेलं. ओके. अफगान रूल. Around 1592, Mansingh brought the whole of Orissa under the. मानसिंगने काय केलं, पूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात या ठिकाणी आलेलं दिसतं. Annexation of the. According to V.S. Smith, 1581 years may be regarded as the most critical time in the region of Akbar. अकबराच्या काळातलं सगळ्यात जास्त चिंतेचं असणारं, विचार करण्यासारखं असणारं, कोलाहलाचं किंवा अडचणीचं असणारं वर्ष जे होतं 1581. सगळ्यात जास्त रिबेलियन ऑफ द इयर म्हणतात. सगळ्यात जास्त बंड त्या काळात आपल्याला अकबराच्या काळात. His early struggle to consolidate his power were not taken into account after the conflict of nobility, which had lasted till 1567. Now again serious conflict came to surface in Bengal, Bihar and Gujarat in the north. At the root of this conflict was the discomfort of Afghan who were overthrown everywhere by the Mughals.
Akbar policy of strict administration of Jagir was also responsible for this. अकबराच्या जागिरीच्या धोरणामुळे पण ते झालेलं असं बघा. स्ट्रिक्ट पॉलिसी ऑफ द जागीर. Strict policy of the Jagir was responsible for it. By this new policy, Jagirdar were asked to submit the account of their Jagir, and cut was enforced in the military expenditure. The governor of Bengal enforced this regulation ruthlessly, giving rise to यातनं बंडाचे स्वरूप आपल्याला निर्माण झाले, बंड व्हायला सुरुवात झाली. So the rebellion spread to Bihar. Masum Khan Kabuli, Roshan Bey, Mirza Sarfuddin and Arab Bahadur were the main leader of the rebellion. या बंडाचे प्रमुख आपल्याला हे नेते दिसतात. मुझफ्फर खान, Rai Purushottam and other imperial officers tried to crush the rebellion but failed. Akbar immediately sent large force under the Raja Todarmal and Sheikh Farid Bakshi. A little later, Aziz Kokka and Shahbaz Khan were also sent to help Todarmal. Meanwhile, the rebels declared Akbar brothers Hakim Mirza, who was in Kabul, as their king. The Mughal forces crushed the rebellion in Bengal, and the adjoining region. A few rebels escaped, took shelter in the forest region of Bengal. They had lost all the following, but for a few years, they continued to harass Mughal officers with their small bands without such. त्यातनं मुघलांच्या अधिकाऱ्यांना ते वारंवार त्रास द्यायला आपल्याला त्या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं बघा. ओके, ते आपल्याला दिसतं. मिर्झा हकीम पुट ग्रेटर प्रेशर ऑन अकबर, अटॅक लाहोर. मिर्झा हकीमनं अकबरावर दबाव टाकायला सुरुवात केली आणि लाहोरवर आक्रमण केलं. अकबर वॉज मार्च टुवर्ड लाहोर. Hakim Mirza, after hearing the news of Akbar march, immediately retreated. Hakim Mirza was expecting a number of Mughal officers to join him, but all his calculations failed. Hakim Mirza जे काही ठोकतात ते सगळे या ठिकाणी अपयशी ठरले. Hakim Mirza was expecting a Mughal officer to join him, but all his calculations failed. Akbar organizing the defense of northwest frontier, sent an army to the Kabul. मग काबूलला त्याने सैन्य पाठवलं. Akbar also marched toward it. By the time he reached here, Hakim Mirza had left Kabul. लाहोर मधून हकीम मिर्झा कुठं काबूलला गेला आणि काबूल अकबरानं ते जिंकलं. Akbar gave in the charge of Kabul to his sister. काबूलचा चार्ज आपल्याला कोणाला केलं दिसतं, अकबराने त्याच्या बहिणीला केलं. बख्तुनिसा बेगम and left for the Agra. आग्राला तो 1581 ला परत फिरला. After some time, Mirza Hakim came back and continued to rule his sister's name. त्याच्या बहिणीच्या वतीने तो राज्य करायला सुरुवात केली. Mirza Hakim died after 4 years and Raja Mansingh was appointed as the governor of Kabul. राजा मानसिंगला गव्हर्नर ऑफ काबूल म्हणून परत एकदा नेमणूक त्या ठिकाणी झाली. Gujarat also witnessed some rebellion at around the same time. The Bihar and Bengal and North were in trouble. Here, ex-ruler of Muzaffar Shah escaped from captivity and organized a small force. He started attacking the Mughal territories in Gujarat. Itimat Khan was deputed as the governor of Gujarat. Nizamuddin Ahmad, in the capacity of Bakshi, helped him in his operation against the rebel. In 1584, the Muzaffar Shah was defeated at Ahmedabad and the Nanded. He escaped toward the Kutch region. Nizamuddin Ahmad followed him here also. कच्छ आपल्याला पूर्ण ताब्यात आपल्याला मुघलांच्या गेलेलं दिसतं. ओके, नंतरचं एक्सपान्शन कुठे केलेलं आहे बघा. नंतरचं एक्सपान्शन आहे बघा, कॉन्क्वेस्ट इन नॉर्थ वेस्ट रिजन. वायव्य दिशेला आपल्याला असणार आहे, म्हणजे काश्मीर आहे बघा. युसुफ शहा ॲज अ रुलर ऑफ द काश्मीरचं पण बघितलं, काश्मीरचं बघूया बघा काय. ही वॉज कम्युनिटेड अ ग्रेट क्रुएल्टी ऑन हिज हिंदू सब्जेक्ट्स. युसुफ शहा हिंदू या जनतेवर क्रूरपणे अन्याय करणार असा युसुफ शहा आपल्याला असलेला दिसतो. दिस गेव द अकबर अँड एक्सक्यूज फॉर इंटरव्ह्यूइंग द अफेअर्स ऑफ काश्मीर. त्यातनं अकबराला एक संधी मिळाली की काश्मीरमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. तू जनतेवरती अन्याय करतो तर मला या ठिकाणी हस्तक्षेप केला पाहिजे. या पद्धतीची भूमिका अकबराने या ठिकाणी मांडलेली दिसते. राजा भगवान दास
विथ 50,000 मेन राजा भगवंतासला त्यानं पाठवलं काश्मीर ताब्यात घेण्यासाठी. इन स्पाइट ऑफ द डिफिकल्टीज ऑन द वे राजा भगवंतास प्रेझर इन दिस टास्क अँड फोर्स द रूलर ऑफ काश्मीर टू सरेंडर. काश्मीरच्या राजाला त्यांना सरेंडर येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. सन ऑफ द युसुफ शाह एस्केप अँड ही कंटिन्यूड द स्ट्रगल फॉर सम टाइम. त्याचा मुलगा युसुफ शहाचा मुलगा पळून गेला, पण त्याला काय म्हणलं जातं की त्याचा संघर्ष सुरूच असलेला दिसतो. However, he too was defeated and forced to surrender. Kashmir was annexed and made a part of the province of Kabul. Akbar visited Kashmir. अकबरानं काश्मीर ताब्यात कधी घेतलं बघा. अकबरानं काश्मीर 1500 अकबर annexed Kashmir 1589 AD. डेट लिहून ठेवा. 1589 त्यानं ते ताब्यात घेतलं. कोणी? अकबरानं. युसुफ शाह आणि सन गॉट जागीर अँड वेअर द मेड मनसुलतान. युसुफ शहाला त्याच्या मुलाला जागीरदार केलं आणि काय म्हणतात की काश्मीर ताब्यात घेतलं. काश्मीर या पद्धतीने घेतलं. आफ्टर द डेथ ऑफ हकीम मिर्झा Kabul was annexed and given to the Raja Mansingh in the Jagir, and around Akbar decided to settle the various rebellions in the northwest frontier region and conquer the new areas. नवीन क्षेत्र किंवा नवीन राज्य ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर हाय बंड शमवण्याचा प्रयत्न केला. मग सप्रेशन ऑफ रोशनीज म्हणलेलं आहे. रोशनीज कशा पद्धतीने काय म्हणणार की रोशनीज काय केलेलं आहे बघा. रोशनीज द फर्स्ट टू अट्रॅक्ट the Kashmir attention, Akbar attention was the Roshni's movement. Roshni's movement. Roshnai was a sect established by soldiers who called as a Pir Roshnai, the frontier region. He had a large following. After his death, his son Jalala became the head of the sect. The Roshnai rebelled against the Mughal and cut the road between the Kabul and Hindustan. Akbar appointed Zain Khan as commander of strong force to suppress the Roshnais and establish a Mughal control in the region. Sayyid Khan Ghakkar or Raja Birbal were also sent with separate forces to assist Zain Khan. In one of the operations, Birbal was killed with most of his forces. Subsequently, Zain Khan was also defeated, but he could not survive to reach Akbar at the fort of Atak. Akbar was greatly shocked by the death of Birbal. आणि यामध्ये बिरबलचा मृत्यू झाला आणि त्याचा धक्का आपल्याला अकबराला बसलेला दिसतो. अकबराला धक्का जो बसलेला त्या ठिकाणी दिसतो. अकबराचा मृत्यू, बिरबलाचा मृत्यू. वन ऑफ हिज मोस्ट फेवरेट कंपॅनियन, सगळ्यात महत्वाचा असणारा सहकारी कोण? बिरबल. त्या ठिकाणी रोशनाईचा बंड शमवत असताना त्याला मृत्यू झाला. अकबर अपॉइंटेड राजा तोडरमाई with a strong force to capture the region. Raja Mansingh was also asked to help in the task. The combined forces of the two success and रोशनाई were defeated. काश्मीर काय आपल्याला रोशनाई जिंकलेली दिसते. अकबर फॉर अ लॉंग टाइम शाह कुली आपण बघितलं काश्मीरचं बघितलं. नंतर बघा कॉन्क्वेस्ट ऑफ थट्टा. थट्टा कसं ताब्यात घेतलं? कॉन्क्वेस्ट ऑफ थट्टा. अनदर रिजन इन द नॉर्थ वेस्ट विच वॉज स्टील इंडिपेंडेंट. थट्टा इन द सिंध. सिंधमध्ये असणारं थट्टा हे ठिकाण आहे. सिंधमध्ये असणारं थट्टा हे ठिकाण या ठिकाणी असलेलं दिसतं बघा. इंडिपेंडेंट स्टेट्स वाज इन थट्टा. अकबर अपॉइंटेड खाने जहान. अकबरानं काय केलं? खाने जहानची त्या ठिकाणी नेमणूक केली. खानांची मुलतानचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. मुलतानचा गव्हर्नर म्हणून या ठिकाणी नेमणूक केली. अँड हिम टू कन्क्वेअर द सिंध अँड सबड्यू द बेलोचिस. बेलोचिसला ताब्यात घ्या आणि त्याला आपल्याला काय म्हणलं जातं की आपल्या ताब्यात त्याला घ्या अशा पद्धतीनं हे सांगितलेलं. थट्टा was annexed and placed under the governor of Multan as a सरकार इन सुबा. एक सुबा म्हणून थट्टा त्या ठिकाणी सिद्धचा आहे.
The Mughal forces continued the suppression of Balochis in the adjoining region. Finally, by the year 1595, the complete supremacy of Mughal over the northwest region was established. यामधनं काय पूर्णपणे नियंत्रण आपल्याला मुघलांचं नियंत्रण पूर्ण नियंत्रण वायव्य दिशेला वायव्य दिशेला या ठिकाणी झाले. दख्खन किल्ले आपण पहिले. अकबर हॅड स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट ऑफ द डेक्कन ऑफ साऊथ अहमदनगर बिजापूर गोलकोंडा आफ्टर द कॉन्क्वेस्ट ऑफ गुजरात अँड माळवा. गुजरात माळवा ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी परत दक्षिणेकडे पण काय म्हणता येईल की सुरुवात केलेली दिसते बघा. दक्षिणेकडे पण त्यानं सुरुवात केलेली दिसते बघा. कुठं माळवा आहे काय म्हणतात की अहमदनगर विजापूर अँड गोलकोंडा कॉन्क्वेस्ट ऑफ माळवा अँड गुजरात. Earlier contact with limited to the visit of emissaries or the casual contacts. After 1590, Akbar started a planned Deccan policy to bring these states under the Mughal control. 1590 त्यानं दख्खन बद्दलचं वेगळं धोरण सादर केलं आणि त्यातनं हे ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. Around this time, the Deccan states were facing internal strife and regular conflict. In 1591, Akbar sent an few missions in the Deccan states asking them to accept the Mughal sovereignty. त्याने काय पाठवलं, एक पत्र पाठवलं की एक माणूस पाठवला, तुम्ही मुघलांचं वर्चस्व त्या म्हणतात की मुघलांचं वर्चस्व तुम्ही मान्य करायला पाहिजे. मुघलांचं वर्चस्व तुम्ही मान्य करायला पाहिजे. फैजी वॉज सेंट टू असीर अँड बुरहानपूर. खानदेश मध्ये फैजीला पाठवलं. फैजी वॉज सेंट टू द असीर अँड द बुरहानपूरला फैजीला पाठवलं. अँड द ख्वाजा अमीनुद्दीन टू अहमदनगर. हे कोणाकोणाला पाठवलं अशाही जोडायला आज प्रश्न येऊ शकतो. मीर मोहम्मद अमीन मसादी टू द बिजापूर अँड मिर्झा मसूद टू द गोलकोंडा. By 1593, all the missions returned without any success. It was reported that only Raja Ali Khan, the ruler of Khandesh, was favorably inclined toward the Mughal. Now Akbar decided to follow a militant policy. यातनं मग अकबरानं लष्करी धोरण या ठिकाणी स्वीकारलं. Here we will not go into the detail of the Deccan policy. We will provide a briefly the expansion in that discuss. The first expedition was dispatched to the Ahmednagar. The command of the Prince Murad. Prince Murad ना पहिल्यांदा काय म्हणलं जातं, दख्खन कडे आपल्याला मोहीम राबवली. Prince Murad and Abdul Rahim Khan Khanan. In 1595, the Mughal forces seized Ahmednagar. Its ruler Chand Bibi, at the head of the large army, fears the Mughal. She approached Ibrahim Ali Shah of Bijapur and Qutub Shah of Golconda for help, but with no success. Chand Bibi gave a very serious resistance to the Mughal army. मुघलांच्या लष्कराला काय म्हणलं जातं की सगळ्यात जास्त आपल्याला विरोध आपल्याला चांद बेबीने या ठिकाणी केलेला दिसतो. चांद बेबीनं विरोध आपल्याला मुघलांना केला. अकॉर्डिंग टू दिस ट्रीटी, चांद बेबी ceded the Berar. After some time, Chand Bibi attacked Berar to take it back. This time, Nizam Shahi, Qutub Shahi, Adil Shahi, and the troops presented a joint front. जगाच्या संयुक्त आघाडी या ठिकाणी झाली. Mughals suffered heavy loss but could manage to hold the field. Meanwhile, serious difference between Murad and Khane Khanan weakened the Mughal position. यातलं मुघलांचं स्थान कमजोर झालं कारण प्रिन्स मुराद आणि खाने खानांची मतामध्ये फरक पडला आणि आफ्टर काय लोकांच्या भूमिकेत फरक आला. अकबर देअरफॉर डिस्पॅच अबुल फजल टू द डेक्कन. अबुल फजलला डेक्कन कडे पाठवलं आणि रिकॉल खान खाननला परत बोलवलं. आफ्टर प्रिन्स मुराद डेथ, प्रिन्स मुरादचा मृत्यू 1598 ला.
प्रिन्स डॅनियल अँड खाने खानन वेर सेंट टू डेक्कन. प्रिन्स डॅनियल आला आणि खाने खान परत आला. अकबर टू जॉईन देम, अकबराने त्यांच्यासोबत पण आला. फर्स्ट अहमदनगर वाज कॅप्चर्ड, पहिल्यांदा अहमदनगर ताब्यात घेतलं. मीन वाईल चांद बेबी डाईड, चांद बेबी त्या ठिकाणी मृत्यू पावले. नेक्स्ट असीरगड ऍडजॉइनिंग रिजन वेअर कन्क्युअर्ड बाय द मुघल. नंतर असीरगड घेतले, त्याच्या आसपासचे प्रदेश पण आपल्याला ठिकाणी ताब्यात घेतले. आदिलशाह बिजापूर also expressed allegiance and offered his daughter in a marriage to the Prince Daniel. मग त्यातनं आदिलशाह जे बिजापूरचा आहे त्याच्या मुलीसोबत प्रिन्स डॅनियलच्या विवाह केलेला. आता मुघल टेरिटरी इन द डेक्कन इन्क्लुडेड, मुघलांच्या ताब्यात काय काय त्या ठिकाणी बघा. असीरगड आहे, बुरहानपूर आहे, अहमदनगर आहे, and the Berar. These are region in the control of after this battle. हा बघून घ्या मॅप. 1605 मध्ये अकबराचे सुबे बघा. अकबराचे सुबे ह्या बाजूने जर तुम्ही बघत गेला तर काय काय दिसतं बघा. काबूल आहे, लाहोर आहे, मुलतान आहे, दिल्ली आहे, आग्रा आहे, अवध आहे, अलाहाबाद आहे, अजमेर आहे, गुजरात आहे, माळवा आहे. 18 सुबे आहेत बघा. 18 ते 24 औरंगजेबच्या काळात. बिहार आहे, बेंगॉल आहे, खानदेश आहे, बेरार आहे, अहमदनगर आहे, ओरिसा आहे, काश्मीर आहे आणि सिंध आहे. टोटल 18 सुबे आहेत बघा अकबराच्या ताब्यात. 18 ते 24 आपल्याला औरंगजेबच्या काळात झालेले दिसतात बघा. 18 ते 24 या काळात झालेले दिसतात. 18 ते 24 असं विस्तार आपल्याला सुब्यांचा झालेला दिसतो. हे आपण विस्तार बघितला बघा. काय काय पद्धतीचा पिरियड ऑफ एक्सपान्शन अंडर द अकबर, सक्सेसर ऑफ अकबर, काय काय पद्धतीचा विस्तार आपण झालेला बघितला. अकबराला खरा फाउंडर मानता येईल का? अकबर ॲज अ फाउंडर ऑफ मुघल एम्पायर, अकबराला फाउंडर मानता येईल का? आता हे झाला विस्ताराबद्दल आपण बघितलं. वी हॅव टेकन द अकबर एक्सपान्शनिस्ट पॉलिसी, काय प्रकारचा विस्तार, साम्राज्य विस्तार केलेला होता. अकबराला आपण खरा संस्थापक मानता येऊ शकतं का बघा. खरा संस्थापक आपल्याला अकबरासाठी म्हणता येईल का? म्हणता येईल का? व्हॉट इज युअर ओपिनियन? A question has sometimes raised to as to who was the real founder of the Mughal Empire. खरा संस्थापक मानता येईल का? Is Akbar is the real founder of the Mughal dynasty, or the mere consolidation or the expansionist? It goes without saying the Babur laid the foundation of the Mughal Empire. बाबरनं जरी साम्राज्याची स्थापना केली इंडिया, defeating Ibrahim Lodi in 1526 at the Battle of Panipat, according to Dr. Ishwari Prasad, the Battle of Panipat placed the empire of Delhi in Babur hands. The power of the Lodi dynasty, Lodinचं घराणे जे आहे, the Lodi dynasty, were shattered to peace, and the sovereignty of Hindustan passed to the Chugtai Turk. लोधी घराणं गेलं आणि चगताई तुर्कांच्या ताब्यात भारताची सत्ता गेली. Babur may be called as the founder of the Mughal Empire because he destroyed the Lodi dynasty and laid the foundation of the Mughal Empire. त्याला असं म्हणता येऊ शकतं की मुघल साम्राज्याची स्थापना केली असल्यामुळं मुघल साम्राज्याचे संस्थापक असं बाबरला आपण म्हणतो. Empire on its reign. In 1527 he defeated the Rajput Confederacy. राणा संघाला त्याने बॅटल ऑफ खानवामध्ये पराभूत केलं. According to Professor Rushbrook William, the Battle of Khanwa put the Mughal Empire of India on a firm footing. एका ठाम घटकावर आपल्याला मुघल एम्पायर आलेलं दिसतं. In 1528, Babur subdued the Medini Rai. बाबून परत मेदिनी राय आणि कॅप्चर द फोर्ट ऑफ चंदेरी. बॅटल ऑफ चंदेरी 1528 आहे. पानिपत, खानवा, चंदेरी, घग्रा 26, 27, 28, 29 4 बॅटल आपल्याला सलग झालेली.
1529 बाबर डिफिटेड मोहम्मद लोधी, ब्रदर ऑफ इब्राहिम लोधी इन द बॅटल ऑफ गगरा. इब्राहिम लोधी मोहम्मद लोधीला त्यानं पराभूत केला. If Babur had lived the longer, he could certainly have consolidated his empire. There would have been no scope for the revival of the Afghan. बाबर जर जास्त दिवस राहिला असता तर सूर साम्राज्य आलंच नसतं किंवा संधीच ती मिळाली या ठिकाणी नसती. ती संधीच या ठिकाणी उपलब्ध झाली नसती. ओके, त्या ठिकाणी ते संधी निर्माण जी झाली, शेरशाह आला बंगालमधनं आणि त्याने जिंकलं. हुमायून सक्सेडेड टू द थ्रोन, हुमायून आला सत्तेवरती आला आणि ही वॉज डिफिटेड इन द बॅटल ऑफ कन्नौज. त्याला कन्नौजच्या लढाईत तो मारला गेला, पराभूत झाला आणि परत आपल्याला शेरशाह मध्ये आलेला दिसतो. अकॉर्डिंग टू हंटर, शेरशाह and driven from the Agra and Delhi. Thus the empire founded by the Babur was destroyed. बाबरने निर्माण केलेलं साम्राज्य या ठिकाणी नष्ट झालेलं दिसतं. However, हुमायून won back कंधार. हुमायूनने परत कंधार घेतलं, काबूल घेतलं आणि पंजाब घेतलं, दिल्ली घेतलं, आग्रा बिफोर हिज डेथ. त्याचा मृत्यू होण्या अगोदर अकबराला त्याने ते ताब्यात दिलेलं दिसतं किंवा ते घेतलेलं दिसतं बघा. ओके, आफ्टर द डेथ. No wonder Akbar succeeded a Shaki throne. Soon after his succession to the throne in 15, he heard the news that Tari Beg, the Mughal governor of Agra and Delhi, was turned out by the Himu. Akbar's position in the Punjab, where he was at the time of his father's death, was very insecure. वडिलांच्या वेळेस अकबर हा एकदम छोटा असणारा, सुरक्षित असणारा होता. But because of Bahram Khan, बहिरम खानमुळे त्याची परिस्थिती आणखी चांगली झाली. त्याला रिजेंट, अज्ञान पालक करता म्हणून आपल्याला बहिरम खानचं महत्वाचं कर्तृत्व आहे बघा. म्हणजे जरी आपण म्हटलं एका बाजूला अकबराला जर सेम्परर म्हटलं तर बहिरम खानना सुद्धा ते टिकून त्याच्यापर्यंत ठेवलं, त्या पद्धतीचे बघायला पाहिजे. तो अँगलनं हा इतिहास समजून घेतला पाहिजे. अकबर इनहेरिटेड रोशिंग नथिंग ऑफ द मुघल एम्पायर फाउंडेड बाय द बाबर. It has already been pointed out at the independent states that there was no paramount power in the country. त्याला असं काही वेगळं साम्राज्य स्थापावं लागलं नाही बघा, त्याला ऑलरेडी तो होता. फक्त त्याला जे आव्हानं होती ते आव्हानं कमी करून सत्ता विस्तार करायचं काम होतं. It has already been pointed out that independent states there was no paramount power in this country in the Akbar time. Akbar had to begin from scratch. He won back Delhi and Agra after the second battle of Panvel. Sikandar Sur was pursued and he ultimately surrendered, and Akbar control was thereby established in the Punjab. Gwalior and Jaunpur were conquered. ग्वाल्हेर घेतलं आणि जौनपूर पण ताब्यात घेतलं. माळवा was conquered in 1560. गोंडवाना आपण घेतलेलं दिसतं बघा 1564 ला. चित्तूर 1568 ला ताब्यात घेतलं. काय चित्तूर. महाराणा प्रताप was defeated in the battle of हल्दीघाटी. बॅटल ऑफ हल्दीघाटी. कधी ते बघा, बॅटल ऑफ हल्दीघाटी इन 1576. यामध्ये काय म्हणतात की महाराणा प्रताप हा पराभूत झाला. defeated. गुजरात was finally annexed in 1584. 1564 ला गुजरात ताब्यात आलं. बेंगॉलनं ट्रबल होत होता पण तेही आपल्याला 1591 ताब्यात घेतलं. कंधार पण 1585 ला ताब्यात घेतलं. काबूल पण 1585 ला आहे. काश्मीर काय बघा 1586 ला ताब्यात घेतलं. आणि काय म्हणतात सिंध 1591 ला ताब्यात घेतलं. काय सिंध was captured or conquered in 1591. Kandahar was annexed in 1595. Ahmednagar was in 1600 1600 ला ताब्यात घेतलं. आणि असीरगड 1601 ला ताब्यात घेतलं. असीरगड 1601 ला ताब्यात घेतलेलं दिसतं. It was his empire.
created by the valor and statesmanship of Akbar. That is envy of the historian. No wonder Akbar is called the real founder of the. असं म्हणणं आश्चर्यकारक नाही की मुघल साम्राज्याची स्थापना बाबराने जरी केली तर खरा संस्थापक आहे तो अकबराला म्हणलं तर काय वाव होणार नाही. कारण ज्या पद्धतीने विस्तार करून त्याने स्टॅबिलिटी मिळवून दिलेली आहे साम्राज्याला, या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. ओके. अकॉर्डिंग टू हंटर on his accession in 1506, he founded India, split into petty Hindu and the Mohammedan kingdom, and sitting with discordant element. On his death in 1605, 1605 ला जी मृत्यू झाला अकबराचा, he became it an utmost united empire. संघटित असणाऱ्या साम्राज्याची निर्मिती करूनच त्याचा मृत्यू आपल्याला झालेला दिसतो. According to Todd, Colonel Todd is a historian. What he said, Akbar was the real founder of the empire of the Mughal. मुघल साम्राज्याचा खरा संस्थापक म्हणून आपल्याला अकबराकडे बघावं लागतं. द फर्स्ट सक्सेसफुल कन्क्वेअर ऑफ राजपूत इंडिपेंडन्स. राजपुतांचं स्वातंत्र्य ते ताब्यात घेणार आहे की त्यांच्यावरती नियंत्रण मिळाला, हा पहिला राज्यकर्ता. टू दिस एंड his virtues were powerful alliance as his skill in the analysis of mind and its readiness, stimulations to actions. वेगळ्या पद्धतीने ताब्यात घ्यायचे पण प्रयत्न त्याने केलेले दिसतात बघा. म्हणजे एकाच वेळेस त्यानं काय केलं, शस्त्राचा वापर केला, एकाच बुद्धीचा वापर त्यानं अकबराने केलेला दिसतो. He was able to gird the cord with his bound them. To this, they became familiarized by the habit, especially when the throne exerted its power in acts gratifying to the national vanity, or even ministering to the more ignorable passion. But the generation of the martial races were cut off by his sword. The lustrous roll away here his conquest were sufficiently confirmed to permit him to exercise his word, beneficiaries of his nature, and obtain by the universal acclaim of the conquered the proud epithets of the Jagat Guru or the guardian of the mankind. त्याला काय म्हणतात, जगत गुरु or the guardian of the mankind. मानवतेचा असणारा संरक्षक असंही त्या ठिकाणी म्हणलं गेलेलं दिसतं. म्हणजे काय काय आहे अकबरानं कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला काम केलेलं दिसतं. Shahauddin Alam and the other instrument of instructions. पुढचा भाग काय बघा, अकबराचं राजपूत धोरण आपण बघितलेलं आहे, कशा पद्धतीचं आहे काय आहे ते पाहिलेलं आहे बघा. काय बघा, he constructed a number of puppets or reading desk for the quorum for the elders of the kingdom. त्याच्या पद्धतीनं त्याच्या वतीनं राज्य करणारे त्यानं अनेक लोक बसवली बघा. काबूल जागीरदारी दिली. जागीर नावाचा कन्सेप्ट त्यानं काय म्हणतात विस्तृतपणे वापरला लोकांना प्रशासनात समावेश करून घेण्यासाठी. अकबराने प्रशासनात समावेश करून घेण्यासाठी त्यानं. Yet he finally succeeded in healing the ground which his ambition has inflicted and received from the millions that need of praise which not other of his race was obtained. Michael Proudin says that empire inherited by the Jahangir was not an unrelated patchwork of incidental conquest dominated by the arms of the foreign invaders. अशा पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसतं बघा. वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे ना राज्य ताब्यात घेतलेलं दिसतं. अकबराचं धोरण आपण या ठिकाणी समजून घेतलं बाबा. कशा पद्धतीनं अकबराला खरा संस्थापक का म्हणलं जातं. अकबरांच्या राजपुतांच्या संदर्भातलं धोरण पण आपण समजून घेतलं बघा. अकबर इज फेमस फॉर हिज राजपूत पॉलिसी. अकबराचं राजपुताचं धोरण पण आपण समजून घेतलं. कशा पद्धतीने त्याने राजपुतांना आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला. गरज असेल तर शस्त्र, नसेल तर युक्ती, नंतर पद, विवाह संस्था, याच्यातनं कसं केलेलं आहे ते. He opened a new chapter in his direction. The Rajput were the leader of the Hindus in the military field, and they were well known for their bravery. त्यांच्या शौर्यासाठी ते प्रसिद्ध होते.
No wonder Akbar, who wanted to found his empire on the willing cooperation of the Hindus, decided to win over the Rajput. या राजपुतांचं जर मदत असेल तर आणि तरच तुम्ही भारतावरती जास्त वर्ष राज्य करू शकता. इथल्या लोकांचीच तुम्हाला सहमती नाही, मदत नाही, तर तुम्ही जास्त दिवस या ठिकाणी राज्य करू शकत नाही. याची जाणीव पहिला असणारा मुस्लिम राज्यकर्ता म्हणजे अकबर आहे. जिजिया वॉज एबॉलिश, मेनी राजपूत वेर टेकन टू द मुघल सर्व्हिस. अनेक राज्यकर्त्यांना त्याने काय मानलं होतं, मुघल सेवेमध्ये घेतलं. जिजिया नावाचा टॅक्स, पिलिग्रिमेज नावाचा टॅक्स त्यानं ॲबॉलिश केला. ही ॲबॉलिश द पिलिग्रिमेज टॅक्स और द जिजिया टॅक्स. एव्हरीथिंग वॉज डन टू रिमूव्ह द फिलिंग फ्रॉम अकबर दॅट दे वेअर बिंग डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट. जे काही सगळं शक्य आहे त्याने ते केलं. जे आम्हाला भेद वाटेल, म्हणजे राजपुतांना भेदभाव वाटेल, सगळ्या गोष्टी जेवढ्या शक्य दृश्य स्वरूपात आहेत तेवढ्या त्यानं नष्ट करायला सुरुवात केली. इट वॉज दिस पॉलिसी ऑफ रिकन्सिलेशन, म्हणजे काय समझोता धोरण त्याने स्वीकारलं. आपण बघितलं सुरुवातीला लेक्चरच्या. टुवर्ड द हिंदू इन जनरल, द राजपूत इन पर्टिक्युलर, विच एनेबल अकबर टू कन्कर द होल ऑफ नॉर्थ इंडिया. त्यातनं काय भारताचा दख्खन भारत आणि उत्तर भारत हा राजपुतांच्या आधारे जिंकण्यासाठी त्याला मदत झाली. अकबरानं काय एल्डेस्ट डॉटर अंबरचा जो आहे राजा बिहारमल याच्या मोठ्या मुलीसोबत अकबराने स्वतः विवाह केला. रिझल्ट ऑफ दिस मॅरेज अकबर टूक राजा भगवान दास मानसिंग इन टू द मुघल सर्व्हिस. त्यातनं मानसिंग आणि राजा भगवान दास त्याच्या सेवेत आले. बोथ ऑफ देम ऑक्युपाइड ऑफिसेस ऑफ ट्रस्ट अँड रिस्पॉन्सिबिलिटी. यातनं विश्वासार्थ जबाबदारी निर्माण झाली. द हेल्प अकबर इन मेनी वॉर्स, त्यांनी अकबराला अनेक युद्धामध्ये मदत केली. They were interested with most difficulties job by him. In 1584, अकबर मॅरिड प्रिन्स, अकबरानं प्रिन्स सलीम जो आहे जहांगीर आहे त्याला राजा भगवान किंवा भवानदासच्या मुलीसोबत विवाह केला. म्हणजे काय पुढच्या पिढीमध्ये ते वैवाहिक संबंध त्यांनी तसे मेंटेन केलेले दिसतात. स्वतःही केला आणि नंतर पण. त्यामुळं राजपुतांबद्दलचं धोरण त्याचं यशस्वी धोरण म्हणून बघितलं जातं बघा. On this way, the Akbar able to win over the most of the Rajput state in Rajputana region. Rajputana region मध्ये बहुतांश जे ठिकाण आहेत ते बहुतांश राज्य त्यांना आपल्या ताब्यात घेतलेले दिसतात, जिंकलेले दिसतात. However, the state of Mewar defied the might of the Akbar. Consequently, Akbar had to march against Chittor. Raja Uday Singh left the defense of Chittor into the hands of the Raja. देअर वॉज अ लेंदी सीज. हे आपण बघितलेलं कशा पद्धतीने ते आलेलं आहे. राजपूत पॉलिसी वर्सेस अफगाण पॉलिसी. अफगाणांना त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि राजपुतांना सोबत घेण्याचा त्यांना केलेला प्रयत्न या ठिकाणी बघायला पाहिजे राजपुतांच्या संदर्भातलं धोरण. इट इज इंटरेस्टिंग टू कम्पेअर द पॉलिसी ऑफ अकबर विथ द ट्रीटमेंट ऑफ अफगाण. अकबर वॉज नॉट इन फेवर ऑफ पुटिंग टू एंड ऑफ द रूलर फॅमिलीज ऑफ राजपूत. अन अटेम्प्ट वॉज मेड टू कन्वर्ट देम इनटू सबऑर्डिनेट अलायन्स. राजपुतांची सत्ता संपवण्याचा उद्देश नव्हता त्याचा, त्यांना आघाडीमध्ये घ्या हा त्याचा उद्देश होता. बट इन केस ऑफ अफगान, अनदर मेंबर ऑफ हिज फॅमिली वॉज फ्रेंडली टुवर्ड द मुघल. हावेवर अकबर वॉज मोर स्ट्रिक्ट टुवर्ड द अफगान. अफगाणांबद्दल कठोर धोरण आपल्याला अकबराचं असलेलं दिसतं. इट वॉज ओनली अ रेअर ऑकेजन दॅट ही अलाउड अन अफगान प्रिन्स टू रिमेन ॲज अ वॅसल. अफगाणांना त्यांना वॅसल म्हणजे काय त्यांच्या वतीनं राज्य करणार म्हणून सुद्धा त्यानं सहजासहजी अलाउड केलेलं नाही बघा. इन बिहार, मालवा, बेंगॉल अँड ओरिसा द रुलिंग अफगान फॅमिलीज वे डिपोज्ड अँड देअर टेरिटरीज वे अनेक्स्ड टू द मुघल. त्यांना त्या ठिकाणी काढून टाकलं किंवा मारून टाकलं आणि नाही ते राज्य आपल्या ताब्यात घेतलेलं अकबराने दिसतं. राजपूत पॉलिसी वर्सेस द अफगान पॉलिसी बघायला पाहिजे. राजपूत पॉलिसी वर्सेस अफगाण पॉलिसी. यांना कोणत्याच प्रकारची संधीच दिली नाही बघ. मुंडकवर कडकर याची जे अफगाणानेच तर मुघल साम्राज्यात घट केलेली होती ना. शहाजी हुमायूनला पराभूत करून कोण आलेलं आहे? तर अफगाणच आहेत ना. हुमायूनला पराभूत करून कोण आलेलं आहे? तर अफगाणच आहेत. तेही आपल्याला या ठिकाणी बघायला पाहिजे. काय द क्वेश्चन Bihar, Malwa, the Afghan nobles were induced to submit by offering them high offices and
the Jagirs. The question has been asked as to why the Afghan followed such a policy. The answer given is that Rajput were true to their word. त्याचं खरं कारण राजपूत आपल्या आपल्या शब्दांना जागणारे होते. Afghan was not that much truth for their word. And if they were occupied, submitted, they regarded rebellion or the treachery or the unworthy of their honor and family pride. On the other hand, Afghan were selfish and could not be trusted with regard to their conduct in their future. अफगाणावरती कोणत्याच प्रकारचे विश्वास आपल्याला या ठिकाणी टाकता येणार नाही. अफगाणांवरती आपण विश्वास ठेवून कुठल्याच प्रकारचा निर्णय घेता येणार नाही. या अकबराचं आपल्या देखील असणारं धोरण होतं. दे वर लायबल टू रिव्हॉल्ट. ते कधीही कोणत्याही वेळी बंड करू शकतात या प्रकारची परिस्थिती अफगाणांबद्दलच असणाऱ्या धोरणामध्ये होती. मोरेवर अफगाण हॅड वन्स possessed large territory from which they were dispossessed by the Mughal. It was difficult for them to sincerely loyal to those who had disposed them. त्यांच्याकडून प्रामाणिकता हा काय मिळेल असं काही त्या ठिकाणी नव्हतं. The Afghan policy of Akbar was bound to be different from that of his Rajput policy on account of the circumstances. अकबर पॉलिसी टुवार्ड्स हिंदू काय प्रकारचं होतं धोरण बघा. अकबर पॉलिसी टुवार्ड्स हिंदू टुवार्ड्स हिंदूज काय होतं बघा. हिंदू बद्दलचं धोरण कशा स्वरूपाचं. what is the policy towards Hindus? Akbar must be given credit for initiating a new policy towards Hindus. It is true that there were certain factors which could have influences this view, but the fact remains that Akbar had already embarked upon a policy of reconciliating the Hindus before he came in contact with those influences. The remarkable fact that about the policy towards the Hindus was that he initiated the policy of a time when there was too much of intolerance all around. असहिष्णुता कमी झाली. हिंदूबद्दल भेदभाव होता तो कमी करायचा त्याने प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो. Muslim tradition in India was one of the persecuting the Hindus, and this had happened for the century. वर्षानुवर्ष दिल्ली सल्तनतपासून जे होणार होतं त्याला काहीतरी ब्रेक या ठिकाणी मिळाला. As regard the factor that could have influenced Akbar, his policy toward the Hindus, its Hindu wives must have played an important part. जे हिंदू बायका होत्या त्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची होती जी अकबराला धोरण बदलण्यास भाग पाडली. हिंदू वाईफ वेर अलाउड टू वर्शिप ओपनली इन देअर पॅलेसेस. त्यांच्या बायकाला अकबराच्या हिंदू होत्या त्यांना मुक्तपणे प्रसादामध्ये किंवा राजमहालामध्ये काय म्हणतात पूजा अर्चा करण्याची पूर्ण परवानगी होती. Consequently, similar toleration would be shown to all Hindus in the country. Akbar himself listened to the teaching of Hindu saints and philosophers. हिंदू संत आणि जे तत्वज्ञ होते त्यांचंही तो ऐकायचा, त्यांचं बी ऐकायचं. It is true that in previous occasions also Muslim ruler had married Hindu wives. मुस्लिम राज्यकर्त्यांनीही आपल्याला हिंदू महिलांसोबत विवाह केलेला त्यांना दिसतं. त्या मुलाचा केला त्यांना स्वतःही केला. But in those cases marriages had resulted in tolerance and the fractions. The case of Akbar, this marriage revolutionized the whole atmosphere. यातनं काही चेंजेस आपल्याला ठिकाणी झालेले दिसतात. हे आपण अकबराचं जे धोरण आहे ते बघितलं बघा. आता अकबरानं जे काही धार्मिक धोरण केलेलं आहे किंवा वेगळ्या गोष्टी सुधारणांच्या केल्या दिनी इलाही आहे किंवा त्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघू. आणि अकबर झाल्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे जहांगीर बघायचं. जहांगीर नंतर मग शहाजहान आहे. शहाजहान नंतर मग लास्ट नॉट द लिस्ट औरंगजेब लॅटर मुघल. ओके, या पद्धतीने आपण आज थांबूयात बघा. थँक्यू.